2023 म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, बहुजनांचे कैवारी, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी उपस्थित समस्त आदरणीय व्यासपीठ प्रतिमेच्या स्वरूपामध्ये असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो। आणि या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला। तर मला या ठिकाणी म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्य, यांचं संपूर्ण जीवन चरित्र म्हणजे एक संघर्ष आहे, एक संघर्ष गाथा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण आयुष्य एक संघर्ष गाथा आणि त्यांच्या विद्वत्तेपुढे भल्या भल्यांचा झुकतो माथा। विचार करा, पारतंत्र्याचा काळ, परिस्थिती हलाखीची, आपण परिस्थितीला दोष देतो, पण परिस्थितीला कशा प्रकारे परिस्थितीवर मात करून आपण आपलं ध्येय कशा प्रकारे गाठू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या भारताच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते, इंडिया इज अ माइन ऑफ ग्रेट पीपल, म्हणजे भारत ही थोर नररत्नांची खाण आहे आणि त्यातीलच एक थोर नररत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या प्रगाढ अशा विद्वत्तेने भारतालाच नाही तर पूर्ण जगाला प्रभावित केलं। असे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मला शैक्षणिक बाबतीमध्ये विशेष आवर्जून सांगावंसं वाटते की आपण परिस्थितीला दोष देतो आहे, पण विचार करा की इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये परदेशामध्ये शिक्षण घेणं इतकं सोपं नव्हतं, पण इंग्लंडमध्ये शिकत असताना जो अभ्यासक्रम 5 वर्षामध्ये पूर्ण होतो, जो अभ्यासक्रम 5 वर्षामध्ये पूर्ण होतो, तो अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्येच पूर्ण केला। आणि त्यासाठी दिवसाचं 24 तासापैकी 17 ते 18 तास त्यांनी सतत अभ्यास केला। कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांना नव्हतं, लक्षात ठेवा। आज आपल्या विद्यार्थ्यांना जर म्हटलं 1 तास वाचन करा, नाही जमणार। म्हणजे त्यांचं जीवनामधून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि ही जी प्रेरणा आहे, आणि इतकं विद्वान असून त्यांना आकर्षक पगाराचा क्लास 1 सुपर क्लास 1 इतक्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना सहज मिळाल्या असत्या, त्यांना नोकरी त्यांनी केली, पण त्या ठिकाणी त्यांना बघा जातीभेदामुळे थोडस अयोग्य वागणूक मिळाली आणि त्यांनी ती नोकरी सोडून दिली। म्हणजे इतकं आकर्षक पगाराची नोकरी त्यांना मिळालं असतं, पण त्यांनी ते नाकारलं। कारण मी शिकलो, पण माझे जे समाज बांधव आहेत, जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, त्यांना त्यांचं न्याय हक्क मिळालेला नाही आहे, आणि मी जर नोकरी केली पण माझं जे समाज बांधव, देश बांधव आहेत त्यांचं काय होणार, आणि याची चिंता होती त्यांनी। आणि त्यासाठी त्यांनी त्या समाज बांधवांसाठी, मागासलेले वंचित उपेक्षितांसाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं। बघा, म्हणजे हा जो विचार आहे, म्हणजे यासाठी किती मोठा त्यांनी त्याग केला। आणि म्हणूनच हे एक महामानव म्हणतात, करनी करेगा तो नर का नारायण होईल, असं म्हणतात की आपल्या व्यक्तीचं जे कार्य आहे आणि हे जे कार्य समाजाच्या हितासाठी होत असेल तर हे खूप चांगलं आहे। आणि आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र वाचन करायला पाहिजे। एक नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये खूप महत्वाचं, जे की आपलं जे समाज बांधव आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं नेतृत्व गुणांची चुणूक आपल्याला दिसून येते। जसं नाशिक मधील काळाराम मंदिर सत्याग्रह असो किंवा महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह, असे अनेक त्यांनी सत्याग्रह करून आपल्या देशवासियांना न्याय मिळवून दिला। आणि
उपेक्षित वंचितांना कायदेशीररित्या ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांचं हक्क त्यांना मिळवून दिलं. बघा, म्हणजे इतकं त्यासाठी निस्वार्थ भाव हा त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये जोपासला. म्हणजे इतकी विद्वान व्यक्ती आणि तितकीच निस्वार्थ व्यक्ती आपल्याला ही या शताब्दीमध्ये खूप कमी होत. आणि म्हणून भारतीय राज्यघटना जी आहे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हटली जाते. आणि या राज्यघटनेचं शिल्पकार का बरं म्हटलं जाते, तर बघा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतकं प्रदीर्घ काळ भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी लागला. आणि त्यासाठी त्यांनी अहोरात्र दिवस रात्र एक करून या भारतीय राज्यघटनेला अंतिम स्वरूप दिलं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण विश्वाला प्रेरित केलं. आणि म्हणूनच आपण सर्वांनी त्यांचं जे विचार आहेत, आपण जयंती साजरी करतो, पण या जयंतीच्या माध्यमातून त्यांच्या चरित्रांचं आपण वाचन करायला पाहिजे. त्यांचं जे गुण आहे, त्यांच्या चरित्रामधून जे काही गुण आहेत ते गुणांचं आपण प्रत्यक्ष आचरणामध्ये आणायला पाहिजे. आणि हीच खरी आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होईल. आणि मला विश्वास आहे या ठिकाणी आपले विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थ्यांनी पण लक्ष द्या, चांगला अभ्यास करा. त्यांनी म्हटलेलं आहे की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. अजून त्यांनी म्हटलेला त्यांचा एक विचार की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक महत्वाचा म्हणजे छंद कोणता, वाचन. बरोबर आहे. आणि कारण वाचनाने आपल्याला माहिती मिळते, ज्ञान मिळते, पण त्याचबरोबर वाचनाने आपली विवेक शक्ती जाणते, काय चांगलं आहे काय वाईट आहे. आणि म्हणूनच वाचनाचा छंद आपण या जयंतीच्या निमित्ताने आपण जोपासूया. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे जे काही विचार आहेत ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. इतके बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.